हाय मैत्रिणींनो, मी प्राजक्ता आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर फ्रेंड्स, कालचा व्हिडिओ तुम्हाला आवडला नाही वाटतं बहुतेक, खिचडी भातचा. तुम्ही कसे करतात आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा कामावरून आले होते मी, त्या दिवसाचा व्हिडिओ आहे. आणि पूर्ण व्हिडिओ शूटच नाही करू देतो. काय करायचं, स्वयंपाक घेऊन करताना ते दाखवायचं. भाजी घेऊन राहते पण ते काय करते, स्टँड लावलं ना घेऊन अशी फिरते आणि स्टँड बऱ्याचदा मोबाईल सकट असं आपटते, स्वतःच एकटी बोलत राहते एक दोन. त्यामुळे मी ना लावतच नाही. तर मग मोबाईल दिसला ना घेऊन बसते, जे घेऊन बसते की देतच नाही. नवरा म्हणजे माझे हजबंड यायचे होते 8:30 वाजता येते घरी. एकच मोबाईल आहे, मोनाचा मोबाईल खराब झाला. चला इथे बेडशीट लावून घेते म्हणलं. तर मग आज स्वयंपाक जरा लेटच होणार आहे. अनुबाईला पण जरा खिचडी भात लावते. कुकर लावून ठेवलं होतं मी तिकडे, आल्या पटकन. म्हणून इथे तारक मेहता बघता हे बेडशीट लावून घेते. हे मी ऑनलाईन घेतली होती मिशोवरनं. पहिल्यांदा 2-3 म्हणजे बऱ्याच महिने ठीक वाटले, पण आता नाही का अनुने बाथरूम घेऊन केली की लगेच ते ओली होते. आता ते करत नाही मला, पण कधीतरी ते संध्याकाळी नाहीच कळलं तर करते. मग धुवून घेतली होती ते, आता टाकून घेतली आहे. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडते की नाही आम्हाला कमेंटमध्ये प्लीज सांगा. कमेंट बॉक्स राहते होते ते कसं आहे ना, मला व्हिडिओ तेवढे खास नाही जमत, पण मी बघू ट्राय करते. मी पण कामावरच जाते ना, खर्चाला खूप मेहनत लागते व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी, तुमच्यापर्यंत चांगलं बेस्ट पोहोचवण्यासाठी. पण असं जाऊ दे, तुम्हाला नाही आवडलं तर नको लाईक करू. आणि माझं व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की थोडीशी का होईना आठवण कुठेतरी साठून राहते. आधी असं होतं बाबा, हे आठवून नंतर थोडं का होईना कसं आहे, कोण काय बोलते याचं मला काही घेणं देणं नाही. कारण की मला म्हणतात यूज येत नाही, हे नाही होत, ते नाही होत. माझ्या शेजारच्या पण म्हणतात, पण मी काही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मी यूज येणं ह्याच्यासाठी व्हिडिओ नाही बनत. मी माझ्या स्वतःच्या आठवणी जपून राहण्याचे एक छोटासा प्रयत्न करते. आणि आमच्या अनुबाईचं बघा, आमची अनुबाई फॅन चालू करू दे, हे करू दे, ते करू दे, काय ना काही चालूच राहते तिचं. तिला थोडंसं खिचडी भात चारते, नंतर मग करते. म्हणजे कुकर लावून दिलं तर म्हणलं की आराम आणि स्वयंपाक होते ना. तिचे बाबा याच्या पुढे जरा चपात्या घेत असते मी करून, म्हणजे गरमागरम खाणं पण होऊन जाईल त्यांचं. आणि ते याला खूपच लेट होतात, 8:30-9 वाजते कधी. आणि चपात्या टाकायला तरी तिघाच्या किती वेळ वाट लागते ना. त्यामुळे मी काय एवढं हे नाही करत. तिथं बसल्या होत्या मॅडम, आणि तिला जरासं काही चिडवलं ना लगेच काय ना काही फेकून देते. आता बघा तिच्या बेडवर जे आहे ते सगळं फेकून देऊन, मोनजला तर तिच्या वाटेत गेल्याशिवाय गमतच नाही. आणि मोनजला खरंच तिच्या हातचे दणके खाल्ल्याशिवाय काही गमत नाही. त्यामुळे तो वारंवार तिच्या वाटी जात राहते. चला, तर इथे ट्रॉली काढली होती मी तो बिस्तर ठेवण्यासाठी व्यवस्थित, पण मॅडमला बसायचं होतं त्याच्यामध्ये, कारण की ट्रॉली नव्हती, हे अनुची पाळणं आहे. त्यामध्ये ती छोटी होती त्यावेळेस आणलं होतं तिच्या पप्पाने. उन्हाळ्याचं ते गरम होते म्हणून बाहेर बसत होते तिला घेऊन त्याच्यामध्ये. त्यावेळेस झोपत नव्हती मॅडम, आता त्यांना त्याच्यावर बसायला पाहिजे. चला, आणि इथे बघा यांनी दोघांनी असा कापूर लावला होता आणि अनुचं चालू ते जय बाप्पा करायचं, जय बाप्पाने. बघा, एक तर दोघांना दिसत नाही हो. अनु बघा इथं कापूर लावून दिला, तर उडलं गेलं तर काय कोण करणार बरं. तर मनोजला पण दणके दिले आणि तिला पण दिले यायचे मस्त. बघितल्यानंतर दोघांना पण दणके दिले. कारण की बघा मोनच ना एकदम येड्यासारखं करते कधी. चला फ्रेंड्स, आमचा व्हिडिओ शेअर, कमेंट, लाईक करा. थोडं का होईना व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आमची लाईफ. चला, थँक्यू.